कालच्या पिरियडमध्ये आपण विद्यार्थी मित्रो की लॉज ऑफ मोशन या टॉपिक खाली डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट याचा डिफरन्स पाहिला. वेक्टर, स्केलर, रिलेट विथ द स्पीड, रिलेट विथ द वेलॉसिटी, त्यानंतर त्यांच्यामधले डेफिनेशनच्या आधारावरचे डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स कसं डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठं किंवा इक्वल असू शकतं, डिस्प्लेसमेंट कशी फिक्स असते वगैरे पॉईंट पाहिले. आज आपण काही दुसऱ्या नवीन पॉईंटकडे जाऊ. पेज नंबर 2 जर तुमच्या समोर पुस्तक असेल तर पहा, तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर या नावाचं टायटल दिसतंय आणि त्याच्यासमोर असे लिहिले पहा, एव्हरी मॉर्निंग सरला वॉक्स राऊंड दी एज ऑफ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग रेडियस ऑफ 100 मीटर. तिथं तुम्हाला जे चित्र दाखवलंय आणि त्यामध्ये त्या सर्कलमध्ये तो ब्लॅक डॉट म्हणजे आपली ती मुलगी, ती उभी, त्या मुलीचं रिप्रेझेंटेशन तो ब्लॅक डॉट करतोय आणि ती त्या एजवरून, त्याच्या सर्कम्फरन्सवरून ती चालते आहे. इफ शी स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए अँड टेक वन राऊंड, हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट गर्ल अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. काल आपण चर्चा केली 100 मीटर, तर तुम्हाला त्या सर्क्युलर पाथचं पेरीमीटर या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करता येईल. 2 पाय r या फॉर्म्युल्याने तुम्ही जाता आणि जे काही तुमचा आन्सर येईल 2 × 22/7 अँड r इज द सपोज 100 मीटर आणि जे काही तुमचं उत्तर येईल ते. समजा जर आपण कॅल्क्युलेट केलं तर किती येते पहा, त्याचं 3.14 × 2 × 100 या पद्धतीचं आणि 4 × 8 व्यतिरिक्त 6 आणि 628 मीटर वगैरे वगैरे. तर एवढं डिस्टन्स त्या मुलीनं ट्रॅव्हल केले असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण दुसऱ्या बाजूनं हे झालं डिस्टन्स ट्रॅव्हल. डिस्टन्स तुम्ही पेरीमीटरच्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केलं 2 पाय r एवढं डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं. आता आपल्या समोर मुद्दा आहे, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट या ठिकाणी जो सर्कल त्यांनी दाखवले, पॉइंट ए, रेडियस इक्वल टू 100 मीटर वगैरे वगैरे आणि ए पासून स्टार्ट झालं आणि ए पर्यंत वापस आले. आपल्याला डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी नेहमी इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन या दोन्हीची गरज पडते. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन अँड दॅट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट या प्रकारचं आपलं उत्तर असतं. तर आपण आता चित्रात पाहतोय, मुलीनं त्याच ठिकाणावरून चालू केलं, त्याच ठिकाणी वापस आली. फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन आर सेम अँड देअरफॉर डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे डिस्टन्स इक्वल टू 2 पाय r अँड डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0. आणि त्याचं रिझन, डिस्प्लेसमेंट 0चं रिझन तुम्ही सांगणार, बिकॉज इनिशियल अँड फायनल पोझिशन आर सेम अँड देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज 0. तर या अर्थाने बघा, सेकंड क्वेश्चन विचारला आहे, इफ द कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट P goes to point Q and then return to point P, how much distance has it traveled and what is its displacement. 360 मीटरचा तो रस्ता आहे. 360 मीटर ही कार P पॉइंट पासून निघाली, Q पॉइंट वर गेली, पुन्हा P पॉइंटला वापस आली. अंतर आहे 360 मीटर. 360 इकडून गेली, 360 वापस आली, म्हणून 36 36 72 म्हणजे 720 मीटरचा प्रवास केलेला आहे. गाडी पुन्हा P पॉइंट वर वापस आली, म्हणजे याचा अर्थ इनिशियल आणि फायनल दोन्ही पोझिशन सेम आहेत, म्हणून सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंट पुन्हा एकदा 0 आहे. तर अशा प्रकारचे 2 पॉइंट. त्यानंतर बघा खाली तुम्हाला त्यांनी एक सेंटेन्स मांडले, इवन इफ डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज 0, the actual distance traveled by it may not be 0. Distance may not be 0, displacement may be 0. डिस्प्लेसमेंट 0 असेल, डिस्टन्स मात्र 0 असणार नाही. आपण दोन्ही उदाहरणामध्ये पाहतोय की डिस्टन्स वेगवेगळे. त्यानंतर तुम्हाला आणखी त्यांनी क्वेश्चन दिलाय, व्हॉट आर वेक्टर्स अँड स्केलर, स्पीड आणि वेलोसिटी असं टायटल आहे.
खाली व्हॉट इज मीन बाय वेक्टर अँड व्हॉट इज मीन बाय स्केलर. तर तुम्हाला यामध्ये बेस्ट माहिती आहे. द क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर ओनली मॅग्निट्यूड अँड नॉट डायरेक्शन इज कॉल्ड एज ए स्केलर क्वांटिटी, अँड द फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन दॅट इज कॉल्ड एज ए वेक्टर क्वांटिटी. तर अशा प्रकारचा हा डेफिनेशनचा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, which of the equation distance, speed, velocity, time and displacement are scalar and which are the vector. तर यामध्ये डिस्टन्स, स्पीड, टाइम हे सगळे स्केलर आहेत आणि डिस्प्लेसमेंट हे वेक्टर आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं त्यांनी स्पीडचं, ज्याला आपण मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा दुसऱ्या भाषेमध्ये फॉर्म्युला असं आपण म्हणतो, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. न्यूमरिकल एक्झाम्पल सोडवण्यासाठी हे आपल्याला काम आले. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम टेकन किंवा रिक्वायर्ड टाइम. रिक्वायर्ड टाइम म्हणा किंवा टाइम टेकन म्हणा, आणि याला आपण स्पीड या नावाने ओळखतो. याचा परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन घेतात, राईट मॅथमॅटिकल फॉर्म्युला और मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर स्पीड. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय रिक्वायर्ड टाइम और टाइम टेकन. दोन्हीपैकी कुठलाही शब्द प्रयोग करू शकतात. त्यानंतर बघा, तुम्हाला त्यांनी एक ऑलवेज रिमेंबर असा एक पॉइंट दिलाय. तर काय काय म्हणतात बघा, द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर सेम. काल आपण याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं. समजा एस टी बस आहे, 80 किलोमीटर पर आवरने चाललेली आहे, तर याला तुम्ही स्पीड पण म्हणू शकता, याला तुम्ही वेलॉसिटी पण म्हणू शकता. तर यामध्ये की याचं जे युनिट आहे, युनिट ऑफ बोथ स्पीड अँड वेलॉसिटी आर सेम, किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद, जे काय असेल ते. तर या पद्धतीने आपण ते सांगू शकतो. आणखी काय लक्षात ठेवा म्हणतो, द युनिट इज मीटर पर सेकंद इन एस आय अँड सेंटीमीटर पर सेकंद इन द दॅट CGS. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल वेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. कालचा आपला मुद्दा होता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्या डिफरन्स मध्ये पण घेता येईल, स्पीड आणि वेलॉसिटीच्या डिफरन्स मध्ये सुद्धा घेता येईल आपल्याला. त्यानंतर तिसरी गोष्ट, इफ द मोशन इज ऑलवेज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर सेम, अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. जर बॉडी स्ट्रेट लाईन मोशन दाखवते, path is a straight line, then distance and displacement are equal, and in all other example the distance and displacement are unequal. The distance is larger while displacement is smaller. displacement छोटी असते, distance मात्र मोठा असतो. तर ह्या तीन गोष्टी तुम्ही डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी यांच्या डिफरन्स मध्ये यूज करू शकताय. म्हणजे आजचा जो आपला क्वेश्चन आहे, डिफरन्सेस बिटवीन स्पीड अँड वेलॉसिटी, जसा काल आपण डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट असा क्वेश्चन घेतला, आजचा आपला क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड इज अ स्केलर अँड वेलॉसिटी इज अ वेक्टर. अशा प्रकारे डेफिनेशन, त्यानंतर सिमिलॅरिटी, त्याच्यानंतर डिफरन्सेस या पॉइंटवर. नंतर इकडे पहा काय माहिती दिली, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाइम इज कॉल्ड एज अ वेलॉसिटी. वेलॉसिटीची डेफिनेशन आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन अ युनिट टाइम इज कॉल्ड एज अ वेलॉसिटी. हियर युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर एक्सेट्रा. म्हणजे युनिट टाइम काही पण असू शकतो. If large unit are used, 1 year can also be used as a unit of time. The displacement that occur in unit time is called as a velocity. Displacement take place in a unit time. आणि पहा त्याचा फॉर्म्युला दिला आहे, velocity is equal to displacement upon time. तर हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही डिफरन्सच्या क्वेश्चन साठी यूज करू शकता. त्यानंतर
पेज नंबर 3 वर या. एक उदाहरण त्यांनी आपल्याला सोडून दिले. इन द फर्स्ट एक्झाम्पल ऑन पेज नंबर 1 द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन हाऊस ऑफ शीतल अँड द संगीता इज 5500 मीटर and that between Sangeeta's house and school is 1200 meter. Also the straight line distance between Sheetal house and school is 1300 meter. Suppose Sheetal take 5 minutes to reach the Sangeeta's house and then 24 minutes to reach the school. Then यामध्ये आपल्याला त्यांनी सोडून दाखवले. त्या एकूण डिस्टन्सची बेरीज करा, डिवाइडेड बाय टाइम टेकन घ्या, म्हणजे त्यांची स्पीड आणि वेलॉसिटी तुम्हाला कळून जाईल. तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा पॉइंट ज्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. त्यानंतर बघा इथं फार चांगला मुद्दा आणलेला आहे त्यांनी. पेज नंबर 3 जर तुम्ही पाहिला, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन द वेलॉसिटी. आता इथं आपल्याला जे पॉइंट मांडता येते की वेलॉसिटी चेंज हा महत्त्वाचा पॉइंट आहे की वेलॉसिटी बदलली हे आपल्याला कधी म्हणता येईल. समजा पहा, मी इथं 2 उदाहरण तुमच्या समोर मांडतो म्हणजे लगेच लक्षात येईल की आपण काय केलं. आपल्या बीडमधून एका मोटरसायकलवर किंवा कारमध्ये प्रवास करायला सुरू केला आणि आपण बीडमधून निघालो. आपल्याला मांजरसुंब्याला जायचं आहे. मोटरसायकलवर चाललेले आहे तुम्ही. आपल्या घरी निघाल्यानंतर 40 किलोमीटर पर आवर एवढ्या वेगाने आपली गाडी निघालेली. गाडी जात असताना लोक आडवे येतात, गतिरोधक येतो, चांगला रस्ता येतो. मग आपल्या गाडीची स्पीड 20 किलोमीटर पर आवर भी बनू शकते. रस्त्यात कुणी नाही 50 किलोमीटर पर आवर भी बनू शकते, 60 किलोमीटर पर आवर पण बनू शकते. म्हणजे एकंदरीत स्पीड बदलते आहे. म्हणजे स्पीड इज चेंजिंग. अँड हा एक पॉइंट की रस्त्याच्या परिस्थितीनुसार आपल्या गाडीची स्पीड बदलते. दुसरं, रोड नेहमी सरळ नाहीये. रोड सरळ जातो, एखादं वळण घेतो, डावीकडे येतो, उजवीकडे येतो, असं काहीतरी चालत राहतं. या उदाहरणामध्ये इन फर्स्ट केस देयर इज चेंज इन द स्पीड. स्पीड चालते ते मॅग्निट्यूड, आकडा बदलतोय. देयर इज चेंज इन द मॅग्निट्यूड, चेंज इन द स्पीड. and in second example there is change in the direction. So while traveling from initial position and going to the final position, ज्याला आपण डेस्टिनेशन असं म्हणतो, फायनल प्लेस, that is called destination. डेस्टिनेशन म्हणजे जिथं तुम्हाला अंतिम पोहोचायचे ते, that is destination. मांजरसुंब्याला जायचंय मांजरसुंबा, मुंबईला जायचंय मुंबई, आपल्या घरी जायचंय शाळेतून आपलं घर, अशा प्रकार डेस्टिनेशन. while going from starting point to the end point of the journey, we are traveling by vehicle and in the way we are changing the speed of the vehicle, magnitude of the speed of the vehicle. Secondly, we are changing the direction. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे त्याने, what is the effect of these two factor on the velocity. आपण सांगणार velocity changes, number 1 when speed changes and number 2 when direction changes. बस हा त्यामधला पॉइंट आहे की velocity कधी बदलते. क्वेश्चन राईट, what are the two condition under which velocity changes. तुम्ही सांगणार there are two condition in which the velocity changes. number 1 when speed changes and number 2 when direction changes. डायरेक्शन बदललं, वेलॉसिटी बदलली असं आपण जाहीर करतो. स्पीड तेवढीच 40 किलोमीटर 40 किलोमीटर, पण वेलॉसिटी बदलली असं तुम्ही म्हणणार, बिकॉज देयर इज अ चेंज इन द डायरेक्शन. आधीच्या उदाहरणात तुम्ही सांगणार देयर इज चेंज इन द वेलॉसिटी बिकॉज देयर इज चेंज इन द स्पीड. गाडी 40 ने चालली होती, 20 न चालली, 60 न चालली, स्पीड बदलली म्हणजे वेलॉसिटी बदलली. दुसऱ्या उदाहरणात 40 नच गाडी चालली, स्पीड बदलत नाहीये पण डायरेक्शन बदललं. तुम्ही एकदा डावीकडे एकदा उजवीकडे एकदा स्ट्रेट वगैरे असं जर चालले तर वेलॉसिटी बदलली.
काय पॉइंट आहे आपला, व्हॉट आर द टू कंडिशन अंडर विच द वेलॉसिटी चेंजेस. देर आर टू कंडिशन अंडर विच वेलॉसिटी चेंजेस. नंबर 1 is when speed of the vehicle changes, and number 2 then direction of the speed changes or direction of the motion changes. मोशनचं डायरेक्शन बदललं, स्पीडचं डायरेक्शन बदललं म्हणजे वेलॉसिटी बदलली, आणि स्पीड बदलली म्हणजे वेलॉसिटी बदलली. क्वेश्चन आहे माझा, राईट टू कंडिशन इन विच द वेलॉसिटी चेंजेस. आणि या दोन कंडिशन जर आपण भरकर वाचायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी पाहायला भेटतात. मोटरसायकलवर चाललेले येतं आणि ते कसा गोल राऊंड वरून वगैरे जातोय दिसते, आणि पहिल्या उदाहरणामध्ये रोड सरळ आहे पण स्पीड बदलते. तर अशा प्रकारच्या दोन कंडिशन आपल्याला यामध्ये दिसलेल्या आहेत. तुम्ही आज शक्य झालं तर ते वाचून घ्यायचं आणि उद्याच्याला आपण त्या पॉइंटवर बोलणार आहोत. तर अशा प्रकारचा हा आपला आजच्या चर्चेमधला शेवटचा मुद्दा, वेलॉसिटी कशी बदलते. आणि उद्या आपण इथून पुढं रिमेनिंग पार्टला सुरुवात करू. तर ठीक आहे, आपण थांबू इथं.